मैद्याची मस्त अशी खस्ता मटरी बाजारासारखी आपण बनवलेली आहे. तर ही मटरी चहासोबत स्नॅक्स म्हणून सुद्धा वापरली जाते. तसंच प्रवासात 2-3 दिवस सहज टिकू शकते आणि लहान मुलांनी जर मागितलं खाऊ तर पटकन आपण 10-15 मिनटात ही मटरी बनू शकते. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आवडला तर एक लाईक करा. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. मटरी बनवण्यासाठी मी एक मोठा बाऊल असा मैदा घेतलेला आहे. आता हा मैदा मी चाळून घेतलेला आहे. शक्यतो कुठलंही पीठ घेताना चाळूनच घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा मी असा क्रश करून जिरे घेतलेले आहे. त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. तोही हातावर थोडासा क्रश करायचा म्हणजे त्याचा स्वाद त्यामध्ये उतरतो. आणि अर्धा चमचा त्यामध्ये काळी मिरी पावडर टाकलेली आहे. ते पण अशी दरदरा करून टाकलेली आहे म्हणजे त्याचा पूर्ण स्वाद त्याच्यामध्ये येतो. नंतर कस्तुरी मेथीही त्यामध्ये 1 चमचा टाकलेली आहे. ती थोडीशी आता त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने सर्व मिश्रण मिक्स केलेलं आहे. आता त्यात मोहन टाकायचं आहे. तर मी ही पाव वाटी मोहन घेतलेले आहे. त्यातला फक्त थोडासा 1-1.5 चमचा ठेवलेला आहे. बाकी सर्व टाकलेलं आहे. हे कच्चंच तेल आहे. आता ते हाताने सर्व पिठांना लावून घ्यायचं आहे. अगदी मस्त असं चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला, म्हणजे आपला मटरी चांगली खस्ता बनली जाते. हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण तेल पिठाला लावलेले आहे. आता मुठीमध्ये घेतल्यानंतर बघा किती घट्ट झाले. खाली आपटलं तरी ते फुटलेलं नाही. गोळा म्हणजे आपलं परफेक्ट पीठ झालेलं आहे. त्यानंतर 1 ग्लास पाणी घेतलेले आहे. आता पाणी किती लागेल हे मी सांगते नंतर. आता थोडं थोडं करून पाणी मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचा एक डो बनवून घ्यायचा. आता थोडासा सैलसर असा डो बनवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे पाणी पूर्ण पिठामध्ये एक्सेप्ट होईल. त्यानंतर हा गोळा काय करायचा, पोळपटाव घेऊन असा स्मॅच करून घ्यायचा म्हणजे आपलं मैदाना लवकर मऊ असा होऊन जाईल. आणि त्याचा एक गोळा तयार करून बाउलमध्ये ठेवून द्यायचं. आता त्याच्यावर काय करायचं, झाकण लावून रेस्ट करायला 15 मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे पीठ अगदी छानपैकी मऊ होईल. आता 15 मिनटं झालेली आहेत. पीठ आपण बघा किती मऊ झालेले आहे. आता त्यातले एका गोळ्याचा 2 करून त्याचे परत अजून एक असे 4 भाग करायचे आणि त्याचा छोटा छोटा पेड्यासारखा गोळा काढायचा. हे बघा, अशा पद्धतीने एकसारखा काढून घ्यायचा आणि एका बाउलमध्ये ठेवून द्यायचा. आता अशा पद्धतीने सर्वच काढलेले आहेत. त्यातला एक गोळा घ्यायचा, थोडासा त्याला गोल आकार द्यायचा आणि असा प्रेस करायचा. आपल्या तळ हातानेच असा प्रेस करायचा आणि त्याला मटरीचा आकार द्यायचा. हे अशा परीने थोडी छोट्या केलं तरी चालते. आपल्याला जशा आकाराची पाहिजे मटरी त्याप्रमाणे आपण करू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने
सर्वच आपण मटरी बनवलेली आहे. अगदी मस्त झालेली आहे. आता काय करायचं, गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल तापायला ठेवायचं. पण आता तेल अगदी स्लो फ्लेमवरच ठेवायचं आहे. तेल अगदी हळूहळू तापलं जातं, त्या स्टेपला आपण त्यामध्ये मटरी सोडायची. म्हणजे काय होतं, मटरी पण हळूहळू तळायला लागते आणि आतून पण चांगली तळली जाते. म्हणजे आपल्याला खस्ता पाहिजे ना, तर अशा पद्धतीने आपण मटरी तळून घ्यायची आहे. आता जेवढं मावेल तेवढं तेलामध्ये मटरी सोडलेली आहे. हे बघा, हळूहळू असं मटरी चांगली तळत आहे. आता खालून चांगली तळली एक साईडनी, तरच दुसरी साईड उलटून घ्यायची आहे. आता 5-6 मिनटं एका साईडला चांगली तळून द्यायची आहे. त्यानंतरच दुसरी साईड उलटून घ्यायची आहे. हे बघा, अशा एक साईड चांगली तळलेली आहे. आपण गॅस जरा मोठा किंवा फुल फ्लेमवर ठेवला तर मटरी वरून अशा लवकर तळल्या जातात, पण आतून असे सॉफ्ट आणि अशा कच्च्या राहतात. त्यासाठी आपल्याला स्लो फ्लेमवरच मटरी अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. अगदी 15 मिनटं लागतात सर्व तळायला, पण मटरी अगदी खस्ता मस्त होते. हे बघा, ब्राऊन गोल्डन कलर आलेला आहे. अगदी बाजारामध्ये मटरी मिळते ना, त्या पद्धतीने मटरी झालेली आहे. आता ही सर्व मटरी आपण काढून घेत आहे आणि पूर्ण तेल असं नितळून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण दुसरी बॅच टाकताना पूर्ण तेल थंड झालेले आहे आणि पुन्हा गॅस चालू करून स्लो फ्लेमवरच ठेवायचा आणि दुसरी बॅच त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि स्लो फ्लेमवरच पुन्हा मटरी तळून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या मटरी तळून घेतलेल्या आहेत. अगदी खस्ता मटरी झालेली आहे, मार्केट टाईप. आता ही तुम्ही चहा बरोबर प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच नवीन नेक्स्ट रेसिपीमध्ये. धन्यवाद.